रमेश आणि निशाची जुदाईची रात्र. माझं नाव रमेश. छोट्या शहरात एक 2 मजली 4 फ्लॅटच्या छोट्याशा बिल्डिंगमध्ये मी एकटाच राहतो. काही दिवसांपूर्वी रमेशच्या समोरच्या फ्लॅटमध्ये निशा आणि तिचा नवरा राहायला आले. नुकतंच लग्न झालेलं, पण निशाला बघितल्यावर माझा लंड उभा राहायचा. मध्यम उंची, जाड भरदार मांड्या, मोठे गोल उभे खड्ड्यातले मस्तीचे स्तन आणि कमरेखालील गोलाकार हलणारी गांड, हे सगळं बघून माझ्या डोक्यात फक्त तिला पाडायचीच इच्छा यायला लागली. निशाचा नवरा माझ्याशी चांगला मित्र झाला. रोज संध्याकाळी गप्पा, दारू, गाणी. पण एक दिवस सकाळी तो माझ्या दारावर आला आणि म्हणाला, भाऊजी, मी 10-15 दिवस कंपनीच्या कामाला बाहेर जातोय. निशा एकटीच राहत आहे. तिच्यावर लक्ष ठेवशील ना? ती खूप घाबरते रात्री. मी चेहऱ्यावर काही दाखवू न देता म्हटलो, अरे टेन्शन घेऊ नकोस, तुझी बायको माझ्याकडे सेफ आहे. मी तिची पूर्ण काळजी घेईन. तो निघून गेला आणि माझ्या डोळ्यात तिच्या चूतचं चित्र येऊ लागलं. त्या रात्री मी उशिरा घरी आलो. 8:30 वाजले होते. घंटी वाजली. निशा हातात जेवण घेऊन उभी. भाऊजी, तुम्ही एकटे आहात म्हणून तुमच्यासाठी बनवून आणलंय. रात्री 11 वाजता पुन्हा घंटी वाजली. निशा घाबरलेली. भाऊजी, मला एकटी झोपायला भीती वाटते. आज रात्र तुमच्याकडे राहू दे ना प्लीज. माझ्या लंडमधून आग निघाली. मी शांत राहिलो. माझ्याकडे एकच बेड आहे, तू कुठे झोपशील? मी विचारलं. तुम्ही बेडवर झोपा, मी खाली अंथरुण घालते, निशा म्हटली. ती खाली वाकली तेव्हा तिच्या टी शर्ट मधून तिचे 2 मोठे स्तन लटकताना दिसले. माझा लंड लोखंडी झाला. मी पांघरून ओढलं आणि झोपायचा बनाव केला. थोड्या वेळाने मी डोळे उघडले. मंद लाईट मध्ये तिचं शरीर अगदी कामुक दिसत होतं. टी शर्ट तुटून बाहेर येणारे स्तन, टाईट पायजम्यातील गोल गांड मी आता कंट्रोल करू शकत नव्हतो. मी हळूच उठलो, तिच्या जवळ गेलो, हात पायजमातल्या आत टाकला आणि थेट तिच्या ओल्या चुतवर फिरवू लागलो. ती झोपेतच होती, पण तिची चूत गरम आणि ओली होती. मी बोटांनी तिची क्लीट रगडली. ती हळूच कढू लागली. मग मी तिचा पायजमा पूर्ण खाली काढला आणि माझा लंड बाहेर काढला आणि थेट तिच्या चूतच्या तोंडावर ठेवला. हळूच धक्का दिला आणि तो आत सरकला. जसंच लंड पूर्ण आत गेला, ती दचकून उठली आणि ओरडली, हे काय करताय भाऊजी? अरे नको. मी तिचा हात धरले आणि म्हटलो, तुझी चूत बघून माझा लंड तग धरत नव्हता रे. आता थांबणार नाही. मी तिला उचलून बेडवर फेकले. तिचा टी शर्ट फाडला. तिचे 2 मोठे स्तन बाहेर आले. एक स्तन तोंडात घेतला, दुसरा दाबत राहिलो. ती कळू लागली, आह भाऊजी. मी खाली सरकलो. तिच्या चूतवर जीभ फिरवली. तिची चूत पूर्ण ओली झाली होती. मी बोट आत घातले आणि जोराजोरात आत बाहेर करू लागलो. ती ओरडली, आह, चूत फाटेल, पण थांबू नका. मग मी माझा लंड तिच्या चूत मध्ये ठोकला. पूर्ण ताकदीने शोधू लागलो. तिच्या मांड्या उघड्या होत्या. ती कंबर हलवत होती. नंतर मी तिला उलट केलं, डॉगी स्टाईल. मागून तिच्या गांडवर थाप मारत लंड आत बाहेर करू लागलो. ती ओरडली, नको भाऊजी, माझी गांड फाटेल, पण जोरात मारा. आह. काही वेळाने आम्ही दोघेही एकत्र झडलो. माझं पाणी तिच्यात सोडलं. आम्ही दोघे घामाने झालो, थकलेले. त्या रात्री मी तिला 4 वेळा घेतलं. शेवटी ती म्हटली, भाऊजी, तुम्ही किती जबरदस्त करता. लग्न झाल्यापासून माझी चूत कधीच इतकी भरली नव्हती. माझा नवरा तर 2च मिनिटात झडतो. तिचं हे बोलणं ऐकून मला अगदी जोश आला. तिचा नवरा येईपर्यंत मी दररोज रात्री माझ्याकडे येऊ लागली आणि मी दररोज तिला घेऊ लागलो. मित्रांनो, ही स्टोरी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.